अभंग आहे 61, 61वा. तानी सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परा वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता इथे आपला विषय मागच्या वेळेपासून चालला आहे की स्थितप्रज्ञ संत कसा असतो. स्थितप्रज्ञ ही अवस्था फार उच्च कोटीची अवस्था आहे. ही साधी सर्वसामान्य अवस्था नाही. हा, त्याची लक्षणं असू शकतात. एखादं लक्षण, दुसरं लक्षण, तिसरं लक्षण व्यक्तींमध्ये, साधकांमध्ये. पण पूर्ण स्थितप्रज्ञ अवस्था जेव्हा येते, होते, तेव्हा ती संत अवस्था असते. ती सामान्य अवस्था नाही. अनासक्ती बळे पार्था यासी निर्दळी सर्वथा भोग सुखे होता प्राप्त चित्त होईना मोहित मज एकाते अंतरी विसंबेना क्षणभरी आत्मबोधे परिपूर्ण तोची स्थितप्रज्ञ जाण. त्याच्या हृदयामध्ये आसक्ती ही असूच शकत नाही. तिला पूर्णपणे तिचा नाश केलेला असतो आसक्तीचा. आसक्ती म्हणजे काय? आपण हा शब्द खूप सहज आणि बऱ्याचदा ऐकतो. आसक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये अटॅच होणं आणि अनासक्ती म्हणजे डिटॅच्ड, म्हणजे जोडलं जाणं. मग अगदी आपलं बेसिक म्हणजे आपल्या साध्या गोष्टी म्हणजे एखादी वस्तू, आपलं एखादं पेन, आपलं एखादी टेबल, आपली जागा, आपली चेअर, इथपासून आपल्यामध्ये हे गुण दिसतो आसक्तीचा. आपण पटकन ती देत नाही, कारण त्याचं कारण पण आहे की एका जागी बसून, म्हणजे आता मी हे बोलत असताना सुद्धा माझी एक चेअर ठरलेली आहे, टेबल ठरलेला आहे, जागा ठरलेली आहे, वस्तू ठरलेल्या असतात. कारण त्याचं अजून एक डीपर लेवलवर जायचं, एनर्जी लेवलवर, तर जो व्यक्ती जी वस्तू वापरतो त्या वस्तूमध्ये त्या व्यक्तीची एनर्जी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स पर्सन जर जो काही स्वभाव असेल त्या पर्सनचा, व्यक्तीचा, जी विचार प्रवृत्ती असेल, दिवसभर तो ज्या प्रकृतीने वागत असेल, बोलत असेल, विचार करत असेल, तर ह्या सगळ्या प्रकारात तो जे जे काही करतो त्या सगळ्याच्या मध्ये एनर्जी जनरेट होत असते. आपण श्वास घेतो त्याच्यामध्ये एनर्जी जनरेट होते, त्याच्यावर आपलं शरीर चालतं. तर ते प्रत्येक ऍक्शन, थॉट, स्पीच, फिलिंग्स, इमोशन्स या सगळ्यामध्ये एक एक शक्ती, ऊर्जा निर्माण होत असते आणि ती ऊर्जा आपल्या ऑरामध्ये असते. आणि तसंच आपण ज्या रोज युटिलाइज करणाऱ्या, रोज मध्ये यूज करणाऱ्या वस्तूंमध्ये ती एनर्जी असते. आणि म्हणून असं म्हणतात की दुसऱ्याची वस्तू घेऊ नये. इवन पारंपरिक दागिने, पारंपरिक किंवा घर वास्तूमध्ये पण त्या एनर्जीज असतात. दागिने, साड्या, खूप पूर्वी पद्धत होती. आईचे दागिने मुलीला येतात, म्हणजे एका बाईचे दागिने सुनेला जातात, अशी जी पद्धत होती. पण त्या वस्तूमध्ये त्या व्यक्तीची एनर्जी असते. आता चांगलं सगळं असेल तर काही फारसं बाधत नाही. पण जर अगदी दोन व्यक्ती म्हणजे घेणारा आणि देणारा अपोजिट प्रकारचे असतील, म्हणजे वृत्तीनं, म्हणजे एक एकदमच प्रापंचिक आणि दुसरा अगदीच आध्यात्मिक, तर त्या आध्यात्मिकावर त्या प्रापंचिक एनर्जीचा बॅड इफेक्ट होऊ शकतो. आणि म्हणून कुठलीही वस्तू घेताना, पुस्तक, पेन, काहीही, हे तुला मी देऊन टाकते, खूप विचार करावा ते घेताना. पहिले तर घ्यायचं की नाही याच्यावर पहिला थॉट देणं खूप आवश्यक आहे. शक्यतो कधीही घेऊ नये दुसऱ्याचं काहीही. म्हणजे अगदी छोट्या वस्तूंपासून मोठ्या वस्तूंपर्यंत, म्हणजे अगदी प्रॉपर्टी पर्यंत जातं ते. ह्याच्यामध्ये फार एनर्जी लेवलवर खूप वेगळे वेगळे त्याचे डायमेन्शन्स आहेत आणि खूप डेप्थ आहेत त्याच्यामध्ये. तर म्हणून आपण शक्यतो ते टाळावं आणि अशा वस्तू घेऊ नये. तर ती जी आसक्ती आपण बोलतोय ती आपल्या वस्तूंमध्ये असते, आपण जिथे बसतो. पण आता इथे आसक्तीचा अभ्यास आपण का करतोय?
तर आपल्या ग्रोथसाठी, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी एका जागी बसणं, एका वस्तूवर बसणं, एका पर्टिक्युलर चेअरमध्ये बसणं, कारण तिथे आपण रोज ध्यान करून जनरेट केलेली एनर्जी त्या चेअर, आसनमध्ये, जागेमध्ये असते. आणि म्हणून पुढच्या साधनेला ती आपल्याला पुश करते, आपल्याला सपोर्ट करते, अशी जी स्पिरिच्युअल एनर्जी असते ती. आणि म्हणून ती पर्टिक्युलर मेडिटेशन शॉल असेल, मेडिटेशन आसन असेल, मॅट असेल, तर ती शेअर करत नाहीत. ती ह्याचसाठी. तर त्यामध्ये आपली एनर्जी असते. पण आता इथे हे आवश्यक आहे, म्हणजे हे ह्या लेवलवर याला आसक्ती नाही म्हणू शकत आपण, तो वेगळा पार्ट झाला साधनेचा. तर त्याच्यामध्ये ते आवश्यक आहे, धरून ठेवणं वस्तूंना आणि जागेला किंवा काय. पण आसक्ती तिथे होते जेव्हा तुमच्याकडे 10 आसनं आहेत समजा, एक्झाम्पल, आणि त्यातले तुम्ही वापरत नाही, वापरात तुमच्या 2च वस्तू आहेत, आणि 10 आसन सोडा, तुम्ही 10 साड्या आहेत, 10 ड्रेस आहेत, ते तुम्ही वापरत नाहीये, आणि ती कलेक्ट करून तरीही आपण आपल्याकडे ठेवतोय. मग ती कोणाला द्यायची? त्याच्यापेक्षा ती दान दिली तर त्याचं कन्व्हर्जन होतं, कारण इंटेन्शन चेंज होतं, त्या एनर्जीमध्ये चेंजेस येतात. आणि म्हणून ती दान द्यावी. जे आपल्याला नकोय ते सरळ दान देऊन टाकावं. दान दिल्याने ती एनर्जी ट्रान्सफर नाही होत, पण एकाकडनं दुसऱ्याकडे अशीच वडिलोपार्जित येते ना, त्याच्यामध्ये ती एनर्जी पुढे 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 जात जाते. ज्या जागेवर कोण राहिलं असेल, म्हणजे वास केलेला असेल, व्यवहार केलेले असतील सर्व प्रकारचे, त्या जागेमध्ये त्या सर्व वासना आणि त्या सर्व शक्ती असतात. आणि ती जर आपण अगदी घेतली, तर त्याचे सगळे गुण आपल्या जीवनात उतरतात. म्हणजे हे मी अंदाजाने वगैरे बोलत नाहीये, मी अशा केसेसही बघितल्यात, हिलिंग केसेसमध्ये पण माझ्याकडे अशा आलेल्या आहेत. आणि अक्षरशः एका केसमध्ये अ, खूप जास्त प्रॉब्लेम होता, आणि त्याच्या पार्टनरशिपमध्ये, भावाभावांमध्ये ती प्रॉपर्टी होती, आणि त्यामुळे त्याचे बॅड इफेक्ट्स दुसऱ्या चांगल्या फॅमिलीला अननेसेसरीली येत होते. तर त्यांना सजेशन हे दिलेलं होतं की तुम्ही त्या प्रॉपर्टीतनं बाहेर निघा, तुम्ही ती सोडून द्या. बाहेर निघा म्हणजे शेअर घ्या नाही, हिस्सा घ्यायचा नाही, तुम्ही ती देऊन टाका. तुम्हाला काही कमी नाही, तुमच्याकडे दुकानं आहेत, तुमचे फ्लॅट्स आहेत, तुम्ही रिच आहात, इनफ तुमच्याकडे तुमच्या जगण्यासाठी आहे. तर तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा ठेवू नका, भावाबरोबर केलेल्या. तुम्ही त्यातनं बाहेर पडा. पण त्या व्यक्तीनं ऐकलं नाही, आणि आज मुलगा, मेंटल कंडिशन त्याची अत्यंत वाईट आहे, मुलगीचं प्रॉब्लेम म्हणजे सेटल नाही होऊन राहिला, मॅरेजचा इश्यू आहे, आणि ते तसेच अडकून पडलेले आहेत. हे असे कॅरी फॉरवर्ड होतात दोष जे असतात ते. आणि म्हणून शक्यतो ना, आपण कमवलेल्या अन्नातच, वस्तूंमध्येच ना, माणसानी सुखी राहावं. म्हणजे जेवढं मला मिळालंय त्याच्यामध्ये मी सुखात राहावं, दुसऱ्याकडचं न घेता. असा बेसिक. आणि आपल्याला संत बघायला मिळतील तर ते संतही अशा पद्धतीनं जीवन जगताना आपल्याला दिसतील त्यांच्या चरित्रामध्ये. तर अनासक्ती इथे होते जेव्हा तुमच्याकडे एक्सेस आहे, आणि तरी तुम्ही अटॅच्ड आहे, किंवा आता सोडायची वेळ आली आहे तरी अटॅच्ड आहे, ती आसक्ती होते. आणि म्हणून अशी आसक्तीचं प्रमाण किंवा प्राबल्य अशा साधकामध्ये नसतं. त्यांनी ते निर्दळी सर्वथा, म्हणजे अगदी खणून नाश केलेला असतं, त्या आसक्तीचा नाश केलेला असतो. मग तो कुठेही झोपू शकतो, कुठेही राहू शकतो. त्याला कुठलंही पर्टिक्युलर बेडच पाहिजे, पर्टिक्युलर उशीच पाहिजे, चेअरच पाहिजे, टेबलच पाहिजे, पेनच पाहिजे, अमुकच ताट पाहिजे, असं त्या अवस्थेत नसतं. आता एक आपण ह्याचं एक्झाम्पल घेऊन बघायला गेलं तर ते मीरेचा पिक्चर आहे, संत मीराबाई. म्हणजे त्याच्यामध्ये हेमा मालिनींनी काम केलेलं आहे. तर त्या मूवीमध्ये एक सुंदर एक भजन आहे तिचं, माझ्या अगदी तोंडात असायचं, पण मला एक्झॅक्ट आता वर्ड आठवत नाहीयेत. पण ती म्हणते की कुठेही झोपीन, कधी दगडावर झोपीन तर कधी मला बिछाना मिळेल, कधी मी गाडीतनं जाईन, कधी मी चालत जाईन. म्हणजे आता मला कशाचंच काही बंधन राहिलेलं नाहीये. ही अनासक्तीची अवस्था आहे. अत्यंत, म्हणजे सगळ्या रिस्ट्रिक्शन्स मधनं ती बाहेर पडलेली आहे. आणि म्हणून ही जी अवस्था आहे, काय आपला स्थितप्रज्ञ,
ती साधी सुधी अवस्था नाहीये, फार उच्च कोटीची अवस्था आहे. भोग सुखे होता प्राप्त चित्त होईना मोहित. मिळालं तर आनंद आहे, ठीक आहे, ओके, फाईन. आज अन्न चांगलं मिळालंय, उद्या नाही मिळालं, प्रवासामध्ये उपाशी राहावं लागलं, तरीही काही हरकत नाही. मन अत्यंत शांत आहे. पाणी पिऊन ती व्यक्ती शांत समाधानात राहते. कुठलेही भोग आणि सुख म्हणजे वाईट अवस्था आणि दुःख आलेली, संकट आलेली किंवा सुखाचे क्षण, त्यांनी त्याचं चित्त हलत नाहीये, नाचत नाहीये आणि त्याचा मोहात तो पडत नाहीये की अरे हे झालं असतं तर बरं झालं असतं वगैरे अशा टाईपचं. असे कुठलेही हेलकावे त्याच्या मनाला नाहीयेत. मज एकाते अंतरी. मज एकाते म्हणजे फक्त मला, म्हणजे परमात्म्याला, परमात्मा बोलतोय, फक्त मला एकट्याला त्यांनी हृदयामध्ये त्याचं स्थान दिलेलं आहे. दुसऱ्या कशावरही तो विसंबून नाही. त्याचे विचार, कर्म, मन, सगळं शरीराचा धर्म, सर्व काही मज समर्पित आहे आणि मला एकालाच तो धारणा त्यांनी धरलेली आहे हृदयामध्ये आणि विचारांमध्ये आणि कर्मामध्ये. मज एका ते अंतरी विसंबेना क्षणभरी. एक क्षणही तो मला दूर करत नाही. अखंड माझ्या अनुसंधानात, अनुसंधान म्हणतात त्याला, सोहम सोहम, मीच तो आहे असं अनुसंधान, म्हणजे प्रत्येक श्वास घेतला, सोडला, मी तोच आहे, मी तोच आहे, मी तोच आहे, आणि मग त्यातच सगळं कर्म. त्या अनुसंधानात तो आहे. असा जो आत्मबोधे परिपूर्ण तोची स्थितप्रज्ञ जाण. जो आत्मबोधानी म्हणजे आत्माच्या अनुबोधानी स्वतः तो आत्मा आहे हे त्याला कळलेलं आहे आणि तो आत्मा सुद्धा परमात्म्याचा अंश आहे. म्हणून तो म्हणतोय सोहम, मी तोच आहे, मी तूच आहे किंवा तोच मी आहे. हे जे महावाक्य आहेत त्याचा जो ध्यास धरून असतो तोच स्थितप्रज्ञ जाण, असं त्यांनी सांगितलेलं आहे. वरी वरी जरी सोडिले विषय परी गोडी होय अंतरात, तरी साधकासी साध्यंत संसार चुकेना साचार धनंजया. कधी कधी आपल्याला नाटकच म्हणू शकतो आपण, अशा टाईपचं काय म्हणतात ना, प्रवृत्ती दाखवणारे लोक आपल्याला दिसतात समाजामध्ये, अगदी सहज भेटतात की दाखवतात की मला आता अगदी संन्यास म्हणजे मला अगदी मन उडालंय सगळ्याचं, विरक्ती आली आहे. असा अगदी हा शब्द विरक्ती हा शब्द तर अगदी फारच फॅशन मध्ये असल्यासारखा आपल्याला दिसतो की विरक्ती आली आहे, मला सगळ्यातनं मन उडालंय म्हणून. काही मग ते खरंच स्थितप्रज्ञ किंवा संत स्थितीची अवस्था असते का? तर नाही, ते काहीतरी कामं होत नसतात, मनासारख्या गोष्टी होत नाहीत, म्हणून माणसाला विरक्ती येऊन जाते. तर त्यांनी म्हणलंय वरी वरी जरी सोडिले विषय, थोड्या थोड्या कारणाने सोडलंय विषय, म्हणून काही अंतरातून त्या प्रसंगांची म्हणजे घटनांची, वस्तूंची गोडी काही गेलेली नाहीये, मुळासकट उखडलं गेलेलं नाहीये, फक्त वरचं हे कापलेलं आहे. पण म्हणून रूट आतमध्ये असेल तर प्लांट पुन्हा ग्रो करणारच आहे. तरी साधकासी साध्यंत संसार चुकेना साचार धनंजया. साध्यंतचा अर्थ इथे दिलाय आरंभापासून अखेरपर्यंत. तो काही प्रपंच संसार सुटत नाही अशा साधकांना, जे वरवर नाटक करतात की मला नको बाई, नको बाई, नको बाई, असं जे करणारे असतात ते नाटक स्वरूपात असल्यामुळे त्यांचा काही प्रपंच सुटत नाही. ती काही सत्य परिस्थितीतली विरक्ती नाही. अंश मात्र विष तेही होते फार कराया संहार जीविताचा. आणि म्हणून एवढूस सुद्धा, कारण रूट आतमध्ये राहिलंय ना, जमिनीच्या वरचं अख्खं झाड छाटून टाकलं तरी मूळ जर पाया आतमध्ये रुतलेलं आहे आणि ते जिवंत असेल तर ते अंश मात्र विषासारखं आहे, छोटस आहे, पण तरी ते कोंब धरणार, पुन्हा ग्रो करणार, पुन्हा त्यात फळफळणार आणि पुन्हा मोठा वृक्ष होणार. तर ते होणारच आहे. तर ते करावया संहार जीविताचा, तेवढं सुद्धा खूप आहे. खालचं वरचं झाड छाटून टाकलं आणि वाटावं की अरे इथलं झाड गेलं, अरे पण रूट असेल जर जमिनीमध्ये तर ते झाड गेलं नाही, पुन्हा निर्माण होईल, पुन्हा वाढेल, पुन्हा ग्रो करेल, पुन्हा त्याला फळं फुलं येतील आणि काय म्हणतात, डमरून मस्तपैकी ते दिमाखात उभं राहील. म्हणून अंश मात्र विष तेही होते फार करावा या संहार जीविताचा. एवढंस पॉइझन सुद्धा आपल्याला
तब्येत खराब करायला किंवा जीवाला धोका निर्माण करायला पुरेसं आहे. आणि ते विष कोणतं? तर आसक्तीचं. विषय नाही सुटले तर. येथे नाही पार्था सर्वथा संशय, तैसाची विषय लेश मात्र. राहे जरी देखे साधकाचे मनी, तरी पूर्ण हानी विवेकाची. जरा पण विषय जर आपण राहिले तर तिथे विवेक राहत नाही मग. हे बघ, जिथे विवेक असतो ना, विवेक म्हणजे डिसर्नमेंट किंवा डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड फॅकल्टी, ती जिथे मौजूद आहे, प्रेझेंट आहे, ज्या व्यक्तिमत्वामध्ये, ज्या विचारांमध्ये, ज्या कॅरेक्टरमध्ये, तिथे कुठल्याही प्रकारे चुकीचे विचार आणि विषयांचं सामर्थ्य असूच शकत नाही. कारण विवेक इतका तेजस्वी आहे की तो पूर्ण अंधार मिटवून टाकतो आणि पूर्ण व्यक्तिमत्वाला झाकोळून टाकतो. त्यामुळे तिथे डाऊट घेण्याचा प्रश्नच येत नाही. जिथे विवेक आहे, जिथे डिसर्नमेंट आहे, जिथे डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड फॅकल्टी आहे, तिथे कुठल्याही प्रकारचं गलत चुकीचं वर्तन किंवा चुकीचे विचार किंवा विषयांचा अ, अधिकाधिक काय म्हणतो प्रभुत्व आपल्याला दिसणार नाही. कारण त्या विवेकानेच ते सगळं कापलं जातं आणि नष्ट होतं. राहे जरी देखे साधकाचे मनी, तरी पूर्ण हानी विवेकाची. आणि जर विवेक कमी आणि जर विषयांचं प्राबल्य जास्त असेल, प्रभुत्व जास्त असेल, तर विवेकाची हानी म्हणजे पूर्णपणे नष्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे साधकाला, स्पेशली साधक मार्गावर जेव्हा मनुष्य चालायला लागतो, सामान्य मुमुक्षु अवस्थेतनं साधकाच्या पायरीवर जेव्हा येतो, तेव्हा त्यानं काळजी घेणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून अशा स्टेजवर भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ आपल्याला अत्यंत उत्तम ज्ञान देतात, की आपल्याला खरं खोटं आणि काय आणि नक्की करायचं काय याची शिकवण देतं अगदी क्लिअर पद्धतीनं. ध्यायतो विषयान पुसः संगस्तेषुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. आता इथे सगळी चेन कशी बनते ते सांगितलेलं आहे. ती कशी सुरुवात होते आणि केवढी मोठी आग लागू शकते आणि बुद्धीचा नाश कसा होऊ शकतो, म्हणजे विवेकाचा नाश जो त्यांनी पहिल्या लाईनीत सांगितलाय की हे सगळं असं झालं तर पूर्ण हानी विवेकाची. तर ती कशी, तर ते त्यांनी क्लिअर पूर्ण व्यवस्थित पुढे सांगितलंय. विषयांचे जरी अंतरी स्मरण, विरक्ती ही जाण लिप्त होय, होता अंतरात आसक्तीचा जन्म, प्रकट तो काम मूर्तिमंत. प्रकटता काम दिले क्रोधे ठाण, आधीची गा जाण तेथे पार्था. जेथे क्रोध तेथे आला अविचार, स्वभावे साचार धनंजया. पहिली सुरुवात कुठून होते? विषयापासून. कुठलाही विषय आपण अगदी साधं टीव्ही बघणं घेऊया, अत्यंत साधं शुल्लक. आपल्याला आता टीव्ही, एखादी सिरियल, आपण म्हणतो बाकी काही नाही हो, मी फक्त एक बघते, बाकी मी काही बघत नाही, असं आपण माणसं आजकाल काही म्हणतात. बरेच जण म्हणतात की नाही आम्ही टीव्ही कमी बघतो, आम्ही एकच सिरियल बघतो. पण आता इथे बघायचं आपण कसं होतो परिणाम. विषयाचे जरी अंतरी स्मरण, विरक्ती ही जाण लिप्त होय. ते जे बाकीचं न बघण्यानी जी विरक्ती निर्माण झाली आहे, ती एक सिरियल बघायच्या विचाराने स्मरण झाल्याबरोबर, 7ची जर सिरियल असेल तर 6 पासनं 5:30 पासनंच आपल्याला आतून हे लागतो की अरे हा, आपल्याला हे काम उरकायचं आहे, इतके इतके वाजेपर्यंत उरकलं पाहिजे म्हणजे मग ते करायचंय. आता हा प्रापंचिकाचा विषय झाला. आता ह्याच्यामध्ये आपण दुसरे जर नसतील, बिलकुलच टीव्ही नाही बघत, पण तरीही साधना, माझी साधना करायची वेळ आहे, तर मला त्या हिशोबाने आपण प्लॅनिंग सुरू करतो. अच्छा हा, इतके वाजता मला मेडिटेशनला बसायचं आहे किंवा माझं हे वाचनाची वेळ आहे, तर त्या पद्धतीनं मी आधीचं सगळं काम 1 तास आधीपासून आपल्याला टिक 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 घड्याळ सुरू होतं आपल्या माइंडमध्ये. अंतरी स्मरण विषयाचे जरी, तो विषयच आहे. जर आपल्याला पुढचे परिणाम उद्भवत असतील तर तो विषय झाला. साधना सुद्धा, मेडिटेशन सुद्धा विषय झाला मग तिथे.
विरक्त ही जाणं लिप्त होय. मग तिथे ती सिरियल बघण्यासाठीचं आपलं इंडिव्हिज्युअल प्लॅनिंग असतं. मेडिटेशन करण्यासाठीचं इंडिव्हिज्युअल त्या व्यक्तीचं प्लॅनिंग असतं की इतके वाजता मी हे करणार, मग हे करणार, मग हे करणार, मी सगळं क्लिअर करणार आणि मी आयदर टीव्ही बघायला बसणार, आयदर मी मेडिटेशनला बसणार, आयदर मी रिडिंगला बसणार. हे आपलं इंडिव्हिज्युअल पर्सनल प्लॅनिंग झालं. पण आता आपण घरात एकटे असतो का? नाही. आपल्या बरोबर आपले मुलं बाळ असतील, मोठे व्यक्ती असतील, ज्येष्ठ असतील, श्रेष्ठ असतील, पार्टनर्स असतील, म्हणजे काय नवरा बायको जे कोणी असतील घरात, शेजारी पाजारी असतील, आयत्या वेळेला त्यांचं प्लॅनिंग वेगळं असतं. प्रत्येक सोलचं आपलं प्लॅनिंग आहे, प्रत्येक माणसाचं आपलं प्लॅनिंग आहे, इंडिव्हिज्युअल प्लॅन प्रमाणे चालतं. दुसऱ्यानी लेट करण्यानी, दुसऱ्यानी लवकर करण्यानी एकाचा इफेक्ट दुसऱ्यावर. जसं ते घड्याळ उघडलं तर पाठीमागे असे हे असतात, व्हील्स असतात, मोठं छोटं 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 छोटं. तर तो मिनिट सेकंद काटा फिरतो, त्याच्या बेसिसवर मिनिट काटा, मग आवर काटा असं फिरतो. आपलं सध्या ना जीवन तसंच आहे. घरातले प्रत्येकाचं एक एक हे ना एकेकात लागलेले आहेत. सर्कल्सचे ते काय म्हणू शकतो त्याला, काटे त्यातले ते अडकलेले आहेत एकात. एक फिरला की सगळं फिरतं, एक राहिलं, स्लो झालं तर सगळं स्लो होतं. तर तसं काहीतरी घटना घडते आणि सगळं ते सर्कल बिघडतं. मग काय होतं? होता अंतरात आसक्तीचा जन्म, प्रकट होतो काम मूर्तिमंत. काम प्रकटला माझं, ती सिरियल महत्वाची होती, आजचा एपिसोड गेला, आजची साधना चुकली, आजचं वाचन चुकलं, आजचं प्लॅनिंग चुकलं. आसक्तीचा जन्म झाला, ती कृती करण्यामागे आसक्ती, की सिरियल बघणं ही आसक्ती, मेडिटेशन झालंच पाहिजे ही आसक्ती, वाचन करायचं होतं ही आसक्ती. आसक्ती अनासक्ती तेव्हा होईल जेव्हा ते झालं काय, नाही झालं काय, काही फरक पडत नाही. रुटीन आपलं स्लो आरामनी शांतपणे चालू आहे, ती अनासक्ती झाली. पण इथे आपलं प्लॅनिंग बिघडतं एखाद दोन व्यक्तींमुळे आणि आसक्तीचा जन्म होतो आणि प्रकट तो काम मूर्तिमंत. दी ग्रेट जो काम आहे तो प्रकट होतो तिथे लगेच. प्रकटता काम दिले क्रोधे ठाण, आधीची गा जाण तेथे पार्था. मग काम आल्यानंतर माझं कसं नाही, ह्याच्याने आपल्याला संताप उठतो, क्रोध येतो, की आजचं माझं चुकलं, मग अमुक व्यक्तीमुळे, अमुक कारणामुळे, अमुक ह्याच्यामुळे चुकलं. मग ते घरातलं वातावरण खराब होतं. बाहेर नाही झालं, कधी कधी आपण त्याच्यावर कंट्रोल आणतो, ग्रॅज्युअली अंडरस्टँडिंगने आपण त्याच्यावर कंट्रोल आणतो. पण बाहेर क्रोध नसला तरी आतमध्ये क्रोध उठलेला असतो. अँगर एनर्जी, हॉट एनर्जी जनरेट झालेली असते आपल्या चक्राज मधनं, आपल्या ऑर्गन्स मधनं, आणि ती काही आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. मग ती कशी काम करते ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. जेथे क्रोध तेथे आला विचार, स्वभावे साचार धनंजया. ती एक धुसमसत असते आग आतमध्ये, ते रिॲक्ट करायचं हे राहून जातं. ती राग दाखवायचा असतो की हे तुमचं चुकलं, त्यामुळे हे असं गडबडलेलं आहे, हे आपल्याला दाखवावंच वाटतं. हे मनुष्याचं बोलतेय मी, ह्युमन बिंगचं नॅचरल नेचर आहे की तो अँगर आतमध्ये ज्वालामुखी सारखा असतो, तो बाहेर ब्लास्ट व्हायलाच पाहिजे. कारण तोपर्यंत ती व्यक्ती शांत होत नाही, धुसफुसत राहते आतमध्ये. त्यामुळे तो अँगर, जेथे क्रोध तेथे आला अविचार, स्वभावे साचार धनंजया. मग ते भांड आपटलं जाईल, काहीतरी चुकीचं होईल, स्वयंपाक चांगला होणार नाही, दुसरं काहीतरी होईल, काहीतरी होईल, पण तो अँगर आपला रिफ्लेक्ट होतो, बाहेर येतो, ब्लास्ट होतो. आणि तो ब्लास्ट झाल्यानंतर मग घरामध्ये तर चंड वाते जैसी विजे दीप ज्योती, तैसी लोपे स्मृती अविचारे. मग सगळं गडबडून जातं, वादळ उठतं घरामध्ये, सगळ्या दीपज्योती ज्ञानाच्या सगळ्या लोपून जातात. सगळे जे काही आत्मस्वरूपाचं स्मरण झालेलं असतं आपल्याला, ते सगळं अविचारामुळे खतम होऊन जातं, संपून जातं, आणि तो क्षण आपला खराब होतो. आणि तो क्षण खराब झाल्यानंतर एक क्षणच खराब होत नाही, मिनिट,
आवर्स आणि डे कधी कधी पूर्ण खराब होतो. आणि बऱ्याचदा असं होतं काही म्हणजे आता मगाशी आपण म्हणलं की काही साधक असतात ते प्रॅक्टिस करत असतात तर ते म्हणत असतात आता मी माझ्या रागाला आवरलेला आहे. पण सगळेच आपण इव्हॉल्व्ह होतोय. आपण प्रोसेसमध्ये आहोत. सगळेच जण दोष कोणाचाच नसतो. प्रत्येक जण पहिलीतनं दुसरीत दुसरीतनं तिसरीत आपण असे ग्रो होत असतो. त्यामुळे हळूहळू आपल्याला जसं जसं कळायला लागतं तसं आपण संतापावर रागावर कुठल्या प्रत्येक इमोशन फिलिंगवर आपण कंट्रोल आणायला लागलेलो असतो. पण तो कंट्रोल बाह्य स्वरूपात आलेला असतो. अंतर स्वरूपात तो निघणं खूप मोठ्या लेवलची साधना आहे. खूप मोठ्या लेवलची. ती अंतस्वरूपातली चक्रांमधनं ऑर्गन्स मधनं एनर्जी फील्ड मध्ये असलेली मेंटल बॉडी, इमोशनल ऍस्ट्रल बॉडी, फिजिकल बॉडी, इद्रिक बॉडी, या सगळ्या इद्रिक म्हणजे चक्र जी आहेत त्याला इद्रिक बॉडी म्हणतात. तर ह्या सगळ्या फिजिकल एनर्जी फील्ड मधनं तो अँगर, तो संताप, तो विषय, ते स्मरण, ती आसक्ती त्याला खेचून बाहेर काढणं आणि क्लिनिंग करणं खूप डीपर लेवलची साधना आहे. त्यामुळे तिथपर्यंत आपण जात नाही. बाहेरनं आपण कोणतो पण ते आतमध्ये ऍब्सॉर्ब होत असतं आपल्या एनर्जी फील्ड मध्ये. चंडवाते जैसी विजे दीप ज्योती तैसी लोपे स्मृती अविचारे, किंवा अस्तमानी रवी प्रकाशाते सर्वस्वी ग्रासीते रात्र जैसी. मग आता एक फक्त एवढं एक सांगते अर्धवट नॉलेज नको म्हणून, की मग ती आत ऍब्सॉर्ब झालेली एनर्जी जाते कुठे? तर जाते ती ऑर्गन्स मध्ये आणि मग आपल्याला इलनेसेस होतात. म्हणजे थ्रोट मध्ये जर अनएक्सप्रेस डिझायर्स, इमोशन्स, फिलिंग्स सप्रेस्ड राहिल्या तर थायरॉइड, नाहीतर आपलं सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा थ्रोटशी रिलेटेड प्रॉब्लेम क्रिएट होतात. अशाच पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्समध्ये वेगळ्या वेगळ्या इमोशन्स, थॉट्स, फिलिंग्स त्यांचं स्टोअर हाऊसेस आहेत पर्टिक्युलर. त्याची आहे इन्फॉर्मेशन, हे सायंटिफिक नॉलेज आहे. आणि तिथे तिथे ते राहिल्यानं ते ते ग्रॅज्युअली हळूहळू हळू एका प्रसंगानंतर दुसऱ्या प्रसंगानंतर अशी तिथे जमा होत जाते ती एनर्जी. आणि तो अंग ते तिथले टिश्यूज, लिगामेंट्स जे काय असतील ते डॅमेज होत जातात आणि काही काही बऱ्याच काळानंतर तिथे आजार निर्माण होतो. तर आपल्या आजारांचं मुख्य कारण आहे हे सगळं एवढं मोठं. किंवा अस्तमानी रवी प्रकाशाते सर्वस्वी ग्रासी ते रात्र जैसी. फॉर एक्झाम्पल ते ज्यांना ऍसिडिटी होते, ऍसिडिटी होणारे लोकांना अँगर एनर्जी असते, संतापी स्वभाव असतो, तापटपणा, एकदम खनकतं डोकं, छोट्या छोट्या कारणांवरनं राग येतो. त्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो, लिव्हरचे प्रॉब्लेम्स होतात. किंवा अस्तमानी रवी प्रकाशाते सर्वस्वी ग्रासी ते रात्र जैसी, देखे साधकाची तैसी होय स्थिती सर्वथा ती स्मृती लोपताची. ह्या सगळ्यामुळे काय होतं की रात्री जशी सूर्यप्रकाश झाकळून जातो आणि रात्र येते, तसं आपले सर्व विचार, आपण जे चांगलं ऐकलेलं असतं, जे आपली छान मनशांती असते, अंतरस्थिती असते, ती सगळी त्याच्यावर काळा पडदा येतो आणि सगळ्यावर मिटून जातं ते. म्हणजे त्याचं लुप्त झाल्यासारखं होतं, ते दिसेनासं होतं, काळोखी येते त्याच्यावर, ग्रासून जातं ते सगळं. जसं अस्तमानी सूर्य म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला सूर्य जसा अंधारात जातो आणि रात्रीचं प्रभुत्व होतं सगळीकडे, काळोख पसरतो, तशी आपली अंतरस्थिती होते. देखे साधकाची तैसी होय स्थिती सर्वथा ती स्मृती लोपताची, मग अज्ञानांध होनी केवळ देखे तो सकळ तमो व्याप्तो, तेणे तयाची या बुद्धी लागी पार्था येई व्याकुळता अंतरात. अशामुळे साधकाची अशी अवस्था झाल्यानंतर सर्व स्मृती म्हणजे त्यांनी जो काही अभ्यास केलेला असतो, जे काही प्लॅनिंग असतं, ते सगळ्या एनर्जीज थोड्याशा रिमूव्ह झाल्यासारख्या किंवा त्याच्यावर कर्टन आल्यासारख्या होऊन जातात. एका पूर्ण एक आपल्या माइंड मेकअपवर आणि आपल्या अंडरस्टँडिंगवर, आपल्या लर्निंगवर, आपल्या टीचिंग्सवर
आपण जेवढं ग्राह्य हे ग्रहण केलेलं असतं ते सगळ्यावर एक चादर पडून जाते आणि त्याचा वापर करायचा विसर पडून जातो आपल्याला. त्या क्षणाला आठवत नाही की अरे आपण रागवायला नाही पाहिजे. पण राग कशामुळे येतोय, तो रूट कॉज कोण आहे, त्या रूट कॉजला पकडलं पाहिजे हे त्या क्षणाला नाही जाणवत. आणि सगळं एवढं थैमान झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असं बऱ्याच तासांनी बऱ्याच वेळाने आपल्याला क्लिक होतं की एवढं रागवायची काही कारण नव्हतं, एवढं काही हे करायचं रिॲक्ट करायचं काही कारण नव्हतं, असं आपल्याला सहज मागावून वाटून जातं. पण तोपर्यंत अनेक हृदय दुखावली जातात, घरातलं वातावरण खराब होतं आणि सगळं नाचलेलं असतं तोपर्यंत. त्यामुळे ते सॉरी इमोशनला पण काही अर्थ राहत नाही. तर म्हणून विवेक, सदैव विवेकाची सोबत हवी, हवीच हवी. देखे साधकाची तैसी होयसी ती सर्वथा ती स्मृती लोपताची, मग अज्ञान अंध होनी केवळ, देखे तो सकळ तमो व्याप्त. अंधकार होतो डोळ्यापुढे, पूर्ण अंधार अंधार, म्हणजे ही अवस्था कोणाची सांगितली आहे की जे जरा छोट्या ह्याच्यातनं सावरत नाहीत पटकन, लगेच खेचत नाहीत स्वतःला मागे. रिपीटेडली 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 अगेन अँड अगेन अगेन अँड अगेन सेम सिच्युएशन करत 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 माणूस वर्षानुवर्ष जगतो ना, त्याच्याबद्दल हे बोललेलं आहे. की अक्षरशः डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं, डोळ्यापुढे अज्ञानाचा अंधकार पुढे पसरलेला असल्यासारखा पूर्ण तो जगत राहतो. तेणे तयाची या बुद्धी लागी पार्था, येई व्याकुळता अंतरात. आणि मग अशी अवस्था आल्यानंतर अंतरंगामध्ये काही चैतन्य आणि शांतता नसते. मग तिथे कुठलंही सुख आनंद, म्हणजे आनंद स्थिती ही फार उच्च स्थिती आहे. अखंड आनंद, आनंद स्थिती, आनंद म्हणजे साधा आनंद वेगळा, आपला मटेरियलिस्टिक आनंद वेगळा. पण अंतरंगातला आनंद जो आहे, उच्च कोटीचा आनंद, वरच्या लेवलचा, तो आनंद जरा पण तिथे राहत नाही. आपलं मन समाधानी शांत, अगदी काय म्हणतात ना, लहान बाळ कसं झोपतं अगदी शांत, तसं आपण होतो हळूहळू साधनेमध्ये आणि विवेकाच्या साहाय्याने. इतके शांत होऊन जातो, आपल्या आतली सगळी जी हलचल असते ना ती हळूहळू कमी होते. तर ती होत नाही, मग ती सतत 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 राहते. आणि मग त्यांनी मग व्यसन लागणं किंवा आणखीन दुसऱ्या सवयी लागणं. कारण हा आत्मन होणारा संताप जो आहे, त्रास जो आहे, डिस्टर्बन्स आहे, त्याला कुठे ना कुठेतरी दुसऱ्या पद्धतीनं शांत करायचा प्रयत्न माणसाचा सुरू होतो. आणि मग त्याच्यामध्ये आणखी तिसऱ्या सवयी लागतात. ते काही लागू शकतात, त्या काय अनेक आहेत. देखे जन्मांधासी पळावे लागावे, मग ते जैसे धावे सैरावैरा, तैसे स्मृतिभ्रंशे बुद्धीचे भ्रमण, चाले रात्रंदिन धनुधरा. मग तो भटकायला लागतो की कुठे शांतता मिळेल, कुठे शांतता मिळेल, कुठे शांतता मिळेल. पण हे सगळं बाहेर बघायच्या ऐवजी थोडस आतमध्ये जर डोकावून बघितलं तर आपल्याला आपलं स्वरूप दिसेल आणि रूट कॉज दिसेल. मूळ कारण काय आहे ते जर कळलं तर पटकन त्याला धरता येईल आणि त्याला ठीक करता येईल. पण माणसाचं असं होत नाही, दुर्दैवाने माणसाचं असं होत नाही. तो असाच पुढे 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 ती चेन बनत जाते आणि पूर्णपणे आपल्या ट्रॅकवरनं पूर्णपणे बाहेर पडून जातो आणि त्याचं नुकसान होतं अशा प्रकाराने. आणि असेच रात्रंदिवस पुढे निघून जातात. होता सर्वथैव बुद्धीचा गोंधळ, नासते समूळ ज्ञान जात. बुद्धी नाशे होय त्याची स्थिती जैसी, प्राण जाता जैसी शरीराची. जैसा इंधनाते लागोनी स्फुल्लिंग, भडकता आग विश्वापुरे, तैसे विषयांचे अल्प ही चिंतन, एवढे पतन पावविते. हा सगळा बुद्धीचा गोंधळ झाल्यानंतर ज्ञानाचा प्रकाश, ज्ञान ज्योत काही तिथे राहत नाही. ज्ञान ज्ञान हे ना एखाद्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे आहे. जरा जरी तुमच्यात असेल तर छोटासा दिवा सुद्धा अख्ख्या खोलीला, आपल्या रूमला प्रकाशित करतो. असं होत नाही की देवाजवळ दिवा लावलाय आणि लाईट गेल्यानंतर आपण धडपडतोय त्या एरियात. तो आतल्या खोलीलाही प्रकाश देतो आणि बाहेरच्या खोलीतही काही प्रमाणात प्रकाश येतो. म्हणजे काय की ज्ञानाचा जो छोटासा ज्योत असेल ना आतमध्ये, जरा जरी राहिलेली, तर ती अंधकार एवढा पसरू देत नाही. पण बुद्धीचा जो गोंधळ एवढा झाला आणि त्यांनी जर ते आटोक्यात नाही घेतलं तर मात्र ही ज्ञान
ज्योत मिटून जाऊ शकते आणि अंधकार पसरू शकतो. बुद्धी नाशे होय त्याची स्थिती तैसी, प्राण जाता जैसी शरीराची. आणि मग शरीर कसं निश्चित पडून राहतं, त्याच्यामध्ये संचार नसतो शक्तींचा, ज्ञानाचा आणि एनर्जीचा. तर त्यामुळे ते शरीर पडून राहतं. तसं ती बुद्धी, मग ते शरीर नुसतंच नाचत राहतं आपल्या वेगळ्या विचारांमध्ये. तिथे काही विवेकाचं स्थान किंवा काही चांगलं कर्म असं काही घडत नाही. जैसा इंधना ते लागो निस्फुल्लिंग भडकता आग विश्वापुरे, तैसे विषयांचे अल्प ही चिंतन एवढे पतन पावविते. असं जसं छोट्याशा एखाद्या याला इंधन जर साठवून ठेवलेलं आहे कुठे, आणि तिथे जरा जरी एवढीसा आगीचा हे पडला तर केवढी आग लागून सगळं नष्ट होऊन जातं. तसं हा एक विषय आपल्या संपूर्ण कॅरेक्टरला आणि अंतरस्थितीला आणि साधनेला नष्ट करतो. आणि हे केवळ ह्यांनी अलंकारिक भाषेत सांगितलेलं नाहीये. हे जर जरा थरली जर अंडरस्टँड केलं आत्ता या वेळेला आपण, आणि जर त्याला आत्ता ह्या क्षणानंतर आपल्या सेशन नंतर आपण त्याला जर ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलं, तर आपल्याला लक्षात येईल की खरंच हे असं आपल्याकडे आपल्या जीवनात घडत असतं अक्षरशः. म्हणजे खूप बारकाईनं स्वतःला बघितलं पाहिजे. आणि म्हणून दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा मला नेहमी पहिल्यापासून वाटत आलंय लाईफमध्ये की स्वतःकडे लक्ष देण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. दुसऱ्यांच्याकडे जाणं, दुसरीकडे लक्ष घालणं, बाहेर जाणं, बाहेर एंगेज होणं, ह्यापेक्षा स्वतःमध्ये खोदून खोदून निघण्यासारखं भंडार पडलेलं आहे, जे साफ करायला लागेल किंवा स्वच्छ करावं लागेल किंवा त्याला लाईनशीर लावणं आपल्या आतल्या गोष्टींना. हेच मोठं काम आहे जीवनभर पुरणार. रागद्वेषवियुक्तेस रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवैश आत्मवश्यै विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. म्हणून या सर्व विषय हे पार्था सोडावे सर्वथा मनानेची. आता तो सांगतोय हे सगळं एवढं प्रचंड पतन घडण्यापेक्षा काय करावं हे पुढे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला सांगतायत. म्हणून या सर्व विषय पार्था कुठून सोडायचे? मनाने सोडायला सांगितलं. कर्म सोडायला नाही कधी सांगितलेलं परमात्मा कृष्णाने किंवा कोणीही. गुरु कधीही कर्म सोड सांगत नाही. परमात्माही कधी कर्म सोड सांगत नाही. कर्मला प्रथम प्रथम प्राधान्य द्यायला सांगितलेलं आहे. कर्म आणि कर्तव्य दोन्हीला प्रथम प्राधान्य असलं पाहिजे, पण ते आतून सुटलेले पाहिजेत. डिटॅचमेंट ची अत्यंत आवश्यकता आहे. पण ती डिटॅचमेंट म्हणजे मला तुमच्यात काहीच रस नाही, तुमचं तुम्ही बघा, असं पण नाहीये. ती डिटॅचमेंटला पण काय म्हणतो आपण, जगणं ही तारेवरची कसरत आहे खूप मोठी. म्हणजे असूनही नसल्यासारखं आणि नसूनही असल्यासारखं अशी अवस्थेत जगणं फार मोठी तारेवरची कसरत आहे. आणि म्हणून आता सगळं मनाने मी सोडलंय म्हणून आपण आपल्या घरातल्याशी बोलणार नाही, तुमचं तुम्ही बघा, किंवा त्यांच्यात त्यांना असं जाणीव करून देणं किंवा आपण त्यांच्यात आहोच नाही. कारण परिवार आहे म्हणजे आनंद आहे ना, तिथे एकमेकांच्या बरोबर व्यवहार करणं, राहणं, एकत्र जेवणं, खाणं, पिणं, मजा करणं, आनंद घेणं जीवनाचा. तर त्यामुळे तिथे आपण असणं मौजूद आवश्यक आहे. आपण शरीराने नुसते तिथे आणि मग डोकं काहीतरी भ्रमिष्ट झाल्यासारखं, असं काहीतरी जड झाल्यासारखं असं पण नाही. म्हणून ती तारेवरची कसरत आहे खूप मोठी डिटॅचमेंटची. सोडिता विषय स्वभावे निशेष मग प्रीती द्वेष दूर होती. प्रीती द्वेष दूर होतात म्हणजे काय, तर त्यातली अटॅचमेंट दूर होते. की मिळालं तर आनंद, नाही मिळालं तर दुःख, हे सगळं नाही नाही मिळालं म्हणून द्वेष निर्माण होणं, राग, क्रोध, लोभ, मत्सर, हे सगळे काही चेन बनत नाही, कारण त्याच्यामधली आसक्ती गेलेली आहे. त्याच्यामध्ये अडकून पडण्याचं चिकटपणा गेलेला असतो. जसं ती एखादी चिकटपट्टी किंवा टिकली घ्या, आपण टिकलीला स्टिकर ते पाठीमागे स्टिकी असतं, पण ते कधी कधी त्याचा वरचा लेअर निघून गेलेला असतो. स्टिकी लागते पण ती लावावी म्हणावी तर ती टिकली आपल्या कपाळाला लागत नाही, ती निघून जाते.
तसं आपण डिटॅच झालं पाहिजे, की त्याला स्टिकनेस हवा, पण पूर्ण स्टिकी पण नाही पाहिजे. म्हणूनच म्हणलं ही तारेवरची कसरत आहे थोडीशी. साधनेनी पुढे खूप पुढे जाऊन येऊ शकते. आणि काही पार्था ऐक, तुझं सांगत असे ऐक. मग इंद्रिये दहा ही सर्व विषयांचे ठाई, जरी झाली रममाण तरी अलिप्त तो पूर्ण. आता कसं का करायचं, तर त्याचं रूट पर्यंत ते हळूहळू नेत आहेत. तर राग द्वेष आणि विषय मनाने सोडायचं म्हणजे काय, तर मग तो विषय उपभोग कुठलं इंद्रिय घेतोय, त्या इंद्रियावर फोकस करायला सांगितलंय त्यांनी. जे हळूहळू हळूहळू ते डिटेलमध्ये खाली खाली आपल्याला घेऊन चाललेत, की कशी तयारी करायची आपण. मग इंद्रिये दहा ही सर्व विषयांचे ठाई, सूर्य जेथे जरी झाली रममाण तरी अलिप्त तो पूर्ण. म्हणजे जरी इंद्रिय त्यांचं काम करत असली तरी त्याचं अंतःकरणाने तो तिथे लिप्त नाहीये. असा बरबटलेला म्हणू शकतो आपण, किंवा असा पूर्ण, म्हणजे काय म्हणतो आपण, ते भजी वगैरे करतात ना, तेव्हा आपण कसा तो ह्याचा पिठात घोळवतो भज्याला घालायला, ते कसं लडबडून पूर्ण तसं व्हायचं नाही. तर कसं राहायचंय, तर कमलपत्राप्रमाणे पाण्यातही राहायचंय, बाहेरही राहायचंय. पाण्यात दिसून सुंदर दिसलं पाहिजे आणि पाण्यातनं काढल्यावर सेपरेटही दिसलं पाहिजे. फार अभ्यासाचं काम आहे हे. तर अशी इंद्रिय लावली पाहिजेत, की इंद्रियाला सुख मिळालं काय, नाही मिळालं, दोन्ही अवस्थेत इंद्रिय शांत, सुखात, समाधानात. इंद्रियाला हवं असलेली ऍक्टिव्हिटी मिळत नाही, म्हणून नाचानाच होतीये, राग होतोय, चिडचिड होतीये, इरिटेशन निर्माण होतीये. हे काहीही झालं नाही पाहिजे. मग ते इंद्रिय कुठलंही असू देत. दश इंद्रिय आहेत आपल्याकडे, त्या दश इंद्रियांनी कुठलंही काम असू देत, ते झालं नाही म्हणून जर आपल्यामध्ये कुठली, हे हे आता ऑब्झर्वेशनचा अभ्यास आहे हा. म्हणजे खूप मायन्युटली ऑब्झर्व करायला पाहिजे. जेवण चविष्ट मिळालं नाही, जीभ जीभ घेतली तर जिभेने काय काय होतं, बोलणं, दुसऱ्याला कुचकट बोललं नाही तोपर्यंत काही न काही असतं असा स्वभाव, टोमणा मारत नाही तोपर्यंत जेवण जात नाही. आपण म्हणतो ना, जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत जेवण जात नाही ना, घशाखाली घास उतरत नाही, दुसऱ्याला बोलत नाही तोपर्यंत, अशी म्हणी असतात, असं म्हणतात लोक एकमेकांना, काही ऐकलेलं आहे कधी. तर अशा टाईपचं पण असू शकतं ते, की जीभ जीभ जर घेतली तर त्याच्यात जेवण येतं, बोलणं येतं. तर आपण आपल्या इंद्रियांवर असा अभ्यास, म्हणजे आपण अभ्यास का करतोय भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरीचा, तर त्याचा लगेचच आपल्याला जसा होमवर्क देतात प्रश्न उत्तर सोडवायला घरी, तसा अभ्यास केला पाहिजे. आणि तेव्हा आपण म्हणू शकतो की हा, आम्ही अमुक अमुक ग्रंथाचा अभ्यास केला आहे किंवा वाचला आहे किंवा जाणून घेतला आहे तो पूर्ण. तर एक एक इंद्रियाला आपण ऑब्झर्वेशन एक एक आठवडा जर दोन दोन दिवस तरी दिले, तरी लक्षात येईल की कोण कुठे गडबड करताय. जरी झाली रममाण तरी अलिप्त तो पूर्ण, जेथे प्रीतिद्वेष नाही तेथे बाधक ते काही. जिथे जिथे तुमचं अडकण्याचा हुकच नाहीये. हुक असतो ना, हुक अडकवायला, भिंतीमध्ये हुक लावतात दोर अडकवायला. तो हुकच नसेल आपल्या इच्छा किंवा क्रियांमध्ये, तर आपण अडकू नाही शकत. तो हुक हुक नाही पाहिजे. आणि तो हुक आहे प्रीती द्वेषाचा. म्हणजे मिळालं तर आनंद होणार, दुःख होणार, तो हुक आहे. तो अडकण्याचं कारण बनतो. म्हणून तो बंधनात टाकतो, आणि म्हणून तो हुक नाही असला पाहिजे आपल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये. कशातही अडकायचं नाही. अगदी सहज इकडनं तिकडनं इकडनं तिकडनं पटापट आपल्याला चेंज करता आला पाहिजे ट्रॅक. ओके, हे नाही तर हे नाही तर हे, असं. म्हणजे त्याला म्हणतात प्रेझेंट मध्ये जगणं आणि अगदी फ्लो मध्ये राहणं. जरी झाली रममाण तरी अलिप्त तो पूर्ण, जेथे प्रीतिद्वेष नाही तेथे बाधक ते काही. तिथे बाध्य होणार मग काही नाहीये जर हुक नसेल त्या प्रीतिद्वेषाचा. सूर्य जैसा आकाशात असे राहिला अलिप्त, निज किरणांच्या हाते स्पर्शे सर्व ही जगाते. सूर्य कसा सगळ्या युनिवर्स पासून सेपरेट आहे, सेंटरला आहे, कोणालाही टच झालेला नाही, पण सर्व सृष्टीमध्ये पसरलेला आहे. असं असावं माणसानं. घरात त्याचं अस्तित्व इतकं महत्वाचं असावं, आणि तरीही डिटॅच्ड. अत्यंत इम्पॉर्टंट व्यक्ती घरातली, प्रत्येक जण त्याच्याशिवाय राहू नाही शकत.
पण तो व्यक्ती कसा असला पाहिजे? डिटॅच्ड, अगदी सूर्यासारखा. आणि सूर्य कोण आहे? आपला आत्मा. आपला आत्मा सूर्य आहे, त्याच्यामध्ये तेवढी पॉवर आहे. सन एनर्जी आहे ती. आणि त्या सन एनर्जी मध्ये म्हणजे सूर्य आत्मस्थितीत राहतो आपण. सूर्य स्थितीत जेव्हा राहायला सुरू करतो तेव्हा हे सगळे पोटेन्शियल्स, हे सगळे जे क्वालिटीज आहेत, हे सगळ्या आपल्यामध्ये येऊ शकतात. अभ्यासाचा भाग आहे, प्रॅक्टिसचा भाग आहे. तरी त्यासी काय लागे, संग दोष मज सांगे. तैसा जो का मनातून इंद्रियार्थी उदासीन. जो आतूनच इंद्रियांना उदासीन म्हणजे सोडलेला, अटॅच नाही झालेला, तटस्थ आहे बिलकुल. असण्या नसण्याने त्याच्या हालचाल काही होत नाही, इंद्रियांच्या कुठल्याही क्रियांनी. असा तटस्थ अवस्थेमध्ये जो आहे मनातून, आत्मरसे पूर्ण असे काम क्रोधहीन. विषयही त्यासी काही आत्मरूपाविण नाही. मग विषय येते काही कोणा बाधतील पायी. अशा याला कोणीही हलवू शकत नाही आतून. कुठलाही काम, क्रोध, कुठलीही भावना, कुठलाही विषय आत्मरूपा व्यतिरिक्त तो कुठेही नाही, कारण तो सूर्य अवस्थेत आहे, आत्म अवस्थेत आहे. जरी जळी बुडे जळ, ज्वाळे माझी जळे ज्वाळ. तरी संग दोषे लिप्त होय पूर्ण योगयुक्त. स्वये सर्व रूप आहे, सर्व आत्मरूप आहे. जाण अर्जुना निभ्रांत तोची स्थित प्रज्ञ संत. कसा आहे तो? ज्याच्यामध्ये स्वतःमध्ये सूर्य आणि सर्वांमध्ये सूर्यप्रकाश जो बघतोय, सर्वांमधला सूर्य सुद्धा त्याला दिसतोय. स्वतःमधलं आत्मरूपही दिसतंय आणि माझ्या भोवताली जितके लोक राहत आहेत त्यांच्यातला आत्मरूपाची पण जाणीव ज्याला होते, असा तो स्थितप्रज्ञ संत आहे. त्याला संतच म्हणावं लागेल, कारण एवढा जो प्रखर आहे, तेजस्वी आहे, शुद्ध आहे, आणि तरीही सर्वांमध्ये लाडका आहे, परिवारात आवडता आहे, असा जो आहे त्याला आपण स्थितप्रज्ञ संत म्हणू, असं त्यांनी सांगितलेलं आहे. अत्यंत उत्तम प्रकारे त्यांनी लिहून दाखवलेलं आहे आपल्याला. आपण इथे थांबूया.